आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। प्रतीक असलेला सांगलीमध्ये हिंदू मुस्लिमचं ऐक्य असलेला हा मोहरम सण। आज मोहरम सणाचा शेवटचा दिवस पटवर्धन सरकारच्या आदेशाप्रमाणे दशकानुदशकं ही परंपरा चालत आलेली आहे की प्रत्येक मोहरममध्ये ज्या दिवशी शेवटचा दिवस असतो त्यावर्षी प्रत्येक मंडळाचे प्रत्येक सर्व पंजे हे गणपती देवाच्या समोर येऊन थांबून सलामी देऊन त्याच्यानंतर जोपर्यंत गणपती संस्थाचा पुजारी येऊन त्या पंजाला ऊत घालत नाही तोपर्यंत कुठलाही पंजा पुढे विसर्जनासाठी जाऊ शकत नाही। त्या परंपरेप्रमाणे आता इथं सर्व पंजे येऊन थांबून ऊत घालून हत्या देऊन इथून पुढे आता पंजे आता जाणार आहेत। तर अशा या पद्धतीचा सांगलीमधला मोहरम असून या मोहरमचं ऐक्य फार मोठं आहे, हिंदू मुस्लिमाचं ऐक्य म्हणून त्या नामाचे पटवर्धन सरकारने जो नियम घालून दिलेला आहे तो नियम आजपर्यंत तसा त्याच पद्धतीने चालू आहे। त्याच पद्धतीच्या नियमाप्रमाणे आज हा मोहरम सण इथे साजरा केला जात आहे। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।